सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या निवडणूक प्रचाराला सकारात्मक ऊर्जा मिळताना दिसत आहे. गावोगावी वाड्यावाड्यांवर विकास, विश्वास आणि सहभागाचा सूर उमटत असून यावेळी प्रचारात महिलांची ताकद विशेष ठळकपणे पुढे येताना दिसत आहे. ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया वालावलकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिला आहे. यात महिला वर्गाची फळी त्यांच्यासाठी एक भक्कम पाठीशी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. आपण या महिला वर्गाच्या फळीवर मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असा दावा त्यांनी केला आहे. विकासाचेच मुद्दे घेऊन आम्ही प्रचारासाठी उभं आलेलो आहे. कारण सन्माननीय आमचे पालकमंत्री धडाडीचे आपल्याला माहीतच आहेत आणि सन्माननीय आमदार साहेब निलेशजी राणे साहेब या दोघांनी विधानसभेतही आपले प्रश्न मांडलेले आहेत आणि सन्माननीय पालकमंत्रींनी सांगितलेलंच आहे की मी जास्तीत जास्त विकास करणार, विकासाचा निधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत देणार. हेच मुद्दे आहेत आम्हाला आणि बारीक-सारीक ज्या योजना असतात महिलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या, त्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी महिलांसाठी आरक्षित असून याच पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार सुप्रिया वालावलकर या दररोज शेकडो महिलांना सोबत घेऊन उत्स्फूर्तपणे प्रचारात उतरत आहेत. घराघरात पोहोचत संवाद साधणे, महिलांच्या प्रश्न समजून घेणे आणि विकासाचा विश्वास देणे या माध्यमातून सुप्रिया वालावलकर यांनी महिलांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पंचायत समितीला पण महिलांनीच मला पाठिंबा दिला, महिलांनीच मला निवडून आणलं आणि महिलांसाठी मी काम करत राहिले आणि त्याचंच हे सगळं फलित आहे. माझ्या कामाची पोचपावती आहे आणि ह्यावेळी पण या महिला माझ्या पाठीशी खंबीर राहतील आणि मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणतील, हेच मला सांगायचं आहे. महिलांची मजबूत फळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून हा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महिलांचा सन्मान, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या भूमिकेमुळे ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघात सुप्रिया वालावलकर यांचा प्रचार सकारात्मकतेने पुढे जात आहे. या भक्कम महिला पाठिंब्याच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. एकूणच ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघात सकारात्मक प्रचार, महिलांची ताकद आणि विकासाचा विश्वास यामुळे भाजपचे उमेदवार सुप्रिया वालावलकर यांचा प्रचार अधिकाधिक बळकट होताना दिसत आहे. ओरोसमध्ये सगळीच ऑफिस इथेच आहेत. माझं घरच ओरोसला आहे. त्यामुळे हाकेच्या अंतरावर मी जाऊन जे काही प्रस्ताव आहेत किंवा म्हणजे लोकांना 20 किलोमीटर किंवा 25 किलोमीटर लांब यावं लागतं प्रस्ताव नेण्यासाठी. तर मला इथे 5 मिनिटात मी जाऊ शकते. कुठलाही प्रश्न असेल, कोणीही माझ्याकडे अडलेलं काम घेऊन येतं, तेव्हा मी स्वतः जाऊ शकते. कारण सगळंच आमच्या इथे ऑफिस हब म्हणाल तर आपलं ओरोस सिंधुदुर्ग नगरी आहे. त्यामुळे मला कुठलीही अडचण येत नाही. आत्मविश्वास आहे. तुम्ही कधीही या, तुम्ही कधीही येऊ शकता आणि बघू शकता. बऱ्याच गोष्टी राबवल्या आहेत. आता पडवेमध्ये रस्त्यांचे असतील, नळपाणी योजनेची जरा अडचणी आहेत. बारीक-सारीक अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकासाच्या गोष्टी तर होतच असतात वरून, पण वैयक्तिक ज्या योजना असतात त्या तळागाळात महिलांना मिळाल्या पाहिजेत या मताची मी आहे आणि लाडक्या बहिणीचे वगैरे योजना ह्या राबवलेल्या आहेत.